कोल्हापुरात राधानगरी तालुक्यातील पनोरी गाव हादरले। एका 73 वर्षीय वृद्ध महिलेला घरात घुसून खून करून तिचा मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या गुन्ह्याचा थरारक उलगडा करत जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि राधानगरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात 2 आरोपींना जेरबंद केले। गावभर मिरवणूक सुरू असताना आरोपींनी लुटीचा कट रचून हा खून केला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात वृद्ध महिला श्रीमती हरी रेवडेकर यांच्या खुनाची थरारक घटना घडली। त्या एकट्याच राहत असल्याने आरोपींनी त्यांचा लुटीचा कट रचला होता। दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री गावात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना आरोपी अभिजित पाटील आणि कपिल पातले हे दोघे घरात मागच्या दरवाजातून घुसले। त्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने प्रतिकार करताच तिच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आला। त्यानंतर दागिने घेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साडीमध्ये गुंडाळून गोबर गॅसमध्ये टाकण्यात आला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांच्या पथकाने केली आहे।